आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता पवार स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। केंद्रीय मंत्रिमंडळातील 24 जणांविरोधात गंभीर गुन्हे, तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी विशेष उपाययोजना। मंत्रिमंडळाचा विस्तार समतोल असल्याची प्रतिक्रिया। जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, दक्षतेचे आदेश। डॉक्टर आंबेडकर मराठी ऑनलाईन साहित्य संमेलन संपन्न। कॅम्प येथील हेस्कॉमच्या कामाची आमदारांकडून पाहणी। मनपाची मराठी मतदार यादी सोमवारी मिळणार। स्विफ्टी उत्पादनाची श्रेणी बेळगाव बाजारात उपलब्ध। कर्नाटकात लव जिहाद कायदा जारी करण्याची मागणी। फेसबुक फ्रेंड सर्कल टीमचा किरण जाधव यांच्याकडून सत्कार। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8843886363। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार अखेर बुधवारी पार पडला। एकूण 43 मंत्र्यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांची एकूण संख्या आता 78 झाली आहे। मात्र यापैकी तब्बल 42% अर्थात 33 मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल असून त्यातल्या 24 जणांविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। या संस्थेने नुकताच या संदर्भातला अहवाल जाहीर केला असून त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे। त्यानुसार वरील निष्कर्ष मांडण्यात आले आहेत। असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स यांच्याकडून अशा प्रकारचे अभ्यास अहवाल प्रकाशित केले जातात। एडीआरच्या ताज्या अहवालानुसार एकूण 78 केंद्रीय मंत्र्यांपैकी 33 मंत्र्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत। शिवाय 24 मंत्र्यांविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। या सर्वांनी निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेल्या माहितीवरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे। तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी विशेष उपाययोजना। कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी केंद्र सरकारने आतापासून आरोग्य सुविधांसंदर्भातील पूर्वतयारी सुरू केली आहे। पीएम केअर निधीतून 1500 प्राणवायू प्रकल्प उभे राहत आहेत। त्यामुळे 4 लाख खाटांसाठी प्राणवायूचा पुरवठा केला जाईल। या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उच्चस्तरीय बैठकीत देशातील प्राणवायू प्रकल्पांचा आढावा घेतला। केंद्र सरकारने प्रत्येक जिल्ह्यात कोरोना संदर्भातील सोयी सुविधा पुरविण्यासाठी 23,000 कोटींच्या मदतीची तरतूद केली आहे। कोरोनासाठी दिलेल्या मदतीचा हा दुसरा टप्पा असून पहिल्या टप्प्यात 15,000 कोटी देण्यात आले होते। प्रत्येक जिल्ह्यात किमान 10,000 लिटर प्राणवायू साठवण्याची क्षमता निर्माण केली जाणार असल्याची घोषणा नवनियुक्त आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी गुरुवारी केली होती। हे प्रकल्प राज्यांच्या सहकार्याने कार्यान्वित होतील। देशातील अनेक रुग्णालयांमध्ये प्राणवायू प्रकल्प नाहीत, पण ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यासाठी विविध रुग्णालयातील 8,000 आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले जात आहे। प्राणवायूच्या उपलब्धतेवर देखरेख ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला मोदींनी दिला आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार समतोल असल्याची प्रतिक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आपला कारभार उत्तमरित्या चालवला आहे। त्याचप्रमाणे नुकताच करण्यात आलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अत्यंत समतोल रीतीने करण्यात आला आहे। त्यामुळे कर्नाटक राज्याला योग्य प्रतिनिधित्व मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट MB जिर्ली यांनी व्यक्त केली। पत्रकारांशी बोलताना त्यांनी कर्नाटक राज्याला योग्य प्रतिनिधित्व दिल्याबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन केले। सदाशिवनगर, बेळगाव
येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे प्रदेश प्रवक्ते MB झिरली म्हणाले की यावेळी 4 कॅबिनेट मंत्री नेमले गेले आहेत। केंद्रीय मंत्रिमंडळात सध्या राज्यातील 6 सदस्य आहेत। तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात भारताच्या इतिहासात प्रथमच 11 महिला मंत्री आहेत। डॉक्टर आंबेडकरांचा विचार म्हणून मागासवर्गीयांना प्राधान्य दिले गेले आहे, त्यामुळे हा विस्तार अत्यंत योग्य रीतीने झाला असल्याचे मत त्यांनी मांडले। या पत्रकार परिषदेच्या वेळी आमदार अनिल बेनके, महानगर भाजपचे अध्यक्ष शशिकांत पाटील, जिल्हा पदाधिकारी हनुमंत कोंगाडी, प्रचार प्रमुख शरद पाटील आणि इतर सदस्य उपस्थित होते। ಒಂದು ಪರಿಶಿಷ್ಟ ಜಾತಿಯ ನಾಯಕರಾಗಿರುವಂತ ನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಅವರು, ಒಕ್ಕಲಿಗ ಸಮಾಜದ ನಾಯಕಿಯಾಗಿರುವಂತ ಶೋಭಾ ಕರಂದ್ಲಾಜೆ ಅವರು, ಮತ್ತೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಉದ್ಯಮಿ ರಾಜೀವ್ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಅವರು, ಮತ್ತೆ ನನ್ನ ಸ್ನೇಹಿತರಾಗಿರುವಂತ ಕೂಬಾ ಅವರು, ಒಟ್ಟಿಗೆ ಸುಮಾರು 6 ಜನ ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಿಂದ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಮಂತ್ರಿಗಳಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂತ ಸೌಭಾಗ್ಯವನ್ನು ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಒದಗಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಅದಕ್ಕೆ ನಾನು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರಿಗೆ, ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರಿಗೆ, ಮತ್ತೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರುವಂತ ನಡ್ಡಾ ಅವರಿಗೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಘಟಕದಿಂದ ಮತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾನಗರದ ವತಿಯಿಂದ ನಾನು ಅವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛಪಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, दक्षतेचे आदेश। जिल्ह्यात 9 ते 15 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून संभाव्य पुरासंदर्भात अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी अशी सूचना जिल्हाधिकारी MJ हिरेमठ यांनी दिल्या आहेत। याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की जिल्ह्यात 9 ते 15 जुलैपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यामुळे नद्यांना पूर येऊ शकतो। याबाबत नदी काठच्या लोकांनी दक्षता घ्यावी। मच्छीमारांनी मच्छीमारीसाठी नदीत जाऊ नये। पूरस्थिती व्यवस्थापनासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सर्व तालुक्यांमध्ये पूर व्यवस्थापनासाठी 24 तास कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे। NDRF आणि SDRF ची टीम तैनात करण्यात आली आहे। औषधांचा पुरेसा साठा ठेवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत। डॉक्टर आंबेडकर मराठी ऑनलाईन साहित्य संमेलन संपन्न। मराठी माणसाच्या व्यथा वेदनांचा हुकार मांडण्याचे विचारपीठ म्हणजे साहित्य संमेलने आहेत। त्यामुळे या माध्यमातून सीमा भागात सुरू असलेली मराठीची गळचेपी थांबवण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे प्रतिपादन रवींद्र पाटील यांनी केले। अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित 3रे अखिल भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी साहित्य ऑनलाईन संमेलनात ते बोलत होते। साहित्यिक अमोल बागुल अध्यक्षस्थानी होते। साहित्य संमेलन ही वैचारिक बैठक असून समाज मनाला उभारी देणारी असतात असे विचार संमेलनाध्यक्ष अमोल बागुल यांनी व्यक्त केले। परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी स्वागत केले। माजी मंत्री महादेव जानकर यांनी मनोगत व्यक्त केले। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उद्घाटन केले। कॅम्प येथील हेस्कॉमच्या कामाची आमदारांकडून पाहणी। शहरातील धोकादायक वीज खांब बदलण्याची मोहीम हेस्कॉम कडून हाती घेण्यात आली आहे। कॅम्प आणि किल्ला येथील जुने लोखंडी खांब बदलण्यात आले आहेत। शुक्रवारी आमदार अनिल बेनके यांनी कॅम्प येथील कामाची पाहणी केली। याचप्रमाणे शहराच्या इतर भागातील धोकादायक खांब बदली करावेत अशी सूचना आमदार अनिल बेनके यांनी हेस्कॉम अधिकाऱ्यांना केली आहे। कॅम्प येथे एकूण 102 विद्युत खांब बदलले जाणार आहेत। यापैकी आतापर्यंत 52 खांब बदलण्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित विद्युत खांब 4 दिवसांमध्ये बदलले जाणार आहेत। हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंते अरविंद गदगकर यांच्या सूचनेनुसार हे विद्युत खांब बदलण्यास सुरुवात केली आहे। या कामाची पाहणी करून आमदारांनी समाधान व्यक्त केले। मनपाची मराठी मतदार यादी सोमवारी मिळणार। महापालिकेची अंतिम मतदार यादी शुक्रवारी जाहीर झाली। महापालिका आयुक्तांनी ही माहिती दिली, पण मराठी मतदार यादी सोमवारी उपलब्ध होईल असे सांगण्यात आले असून 29 जून पर्यंत आलेल्या आक्षेपांची नोंद घेण्यात आली आहे अशी माहिती देऊन मराठी जनतेच्या तोंडाला पाणी पुसल्याचे उघडकीस आले आहे। महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार मतदार यादी तयार करण्यात आली। 28 जून रोजी कच्ची मतदार यादी तयार केली होती, त्यावर आक्षेप नोंदविण्यासाठी 1 जुलै पर्यंत मुदत होती, पण या काळात मराठी मतदार यादी प्रसिद्ध केली नव्हती, त्यामुळे लोकांना माहिती घेताना अडचण झाली। आता मराठी मतदार यादी सोमवारी देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे। स्विफ्टी उत्पादनांची श्रेणी बेळगाव बाजारात उपलब्ध।
बीज प्लेयर्स मार्केटिंग या कंपनीने स्विफ्टी ही घरगुती स्वच्छता उत्पादने आणि आरोग्य विभागात नवीन उत्पादनांची श्रेणी बाजारात आणली आहे। या संदर्भातील माहिती शनिवारी सकाळी पत्रकार परिषदेत देण्यात आली। कंपनीच्या वतीने शेखर लोखंडे यांनी ही माहिती दिली। यावेळी कंपनीचे संचालक प्रशांत पाटील, वैभव पवार, ऋषिकेश आहेर, स्वप्ना बापट आदी उपस्थित होते। रवींद्र कंगराळकर यांनी उत्पादनांची माहिती दिली। स्विफ्टी या ब्रँडने आणलेली स्वच्छता आणि आरोग्य क्षेत्रातील उत्पादनांची श्रेणी अत्यंत उपयुक्त आहे। या उत्पादनाच्या नवीन क्लीनर यासह दैनंदिन इतर उत्पादनांची श्रेणी उपलब्ध आहे। बाजारातील अन्य उत्पादनांच्या तुलनेत ही नवीन श्रेणी स्पर्धात्मक दर आणि उच्च गुणवत्तेसह सुसज्ज आहे, असे त्यांनी सांगितले। त्याचप्रमाणे मेन्स युनायटेड या कंपनीच्या वतीने इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या ऑटो रिक्षा देखील बाजारात बेळगावात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली। कर्नाटकात लव्ह जिहाद कायदा जारी करण्याची मागणी। देशातील काही राज्यांमध्ये सक्तीने धर्मांतरण होऊ नये यासाठी लव्ह जिहाद आणि धर्मांतरण विरोधी कायदा करण्याचा प्रस्ताव आणण्यात आला आहे। त्याच धर्तीवर कर्नाटकात लव्ह जिहाद कायदा जारी करण्याची मागणी हिंदूवादी कार्यकर्त्यांनी कायदा मंत्र्यांकडे जिल्हा प्रशासनाद्वारे केली आहे। कर्नाटक राज्यात लव्ह जिहाद कायदा जारी करावा अशी मागणी बेळगावमधील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली आहे। सदर मागणीचे निवेदन राज्याचे गृहमंत्री आणि कायदा मंत्री बसवराज बोम्मई यांना देण्यात आले। या संदर्भात त्यांनी जिल्हा प्रशासनाची भेट घेत राज्य सरकारपर्यंत म्हणणे पोहोचविण्याची विनंती केली आहे। सौरभ सावंत, संजय पाटील यांनी सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांच्याकडे सुपूर्द केले। यावेळी भूषण पाटील, संदीप चौगुले, सचिन शिवान्नावर, प्रथमेश अस्टेकर, विवेक महंत शेट्टी उपस्थित होते। फेसबुक फ्रेंड सर्कल टीमचा किरण जाधव यांच्याकडून सत्कार। फेसबुक फ्रेंड सर्कल या संस्थेने कोरोना कालावधीत केलेल्या कार्याचा गौरव भाजप नेते आणि ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष किरण जाधव यांच्या हस्ते करण्यात आला। त्यांनी फेसबुक फ्रेंड सर्कलचे पदाधिकारी संतोष दरेकर, डॉक्टर समीर शेख आणि इतर सहकाऱ्यांना गौरविले। या समूहाने कोरोना कालावधीत तसेच अन्य वेळी देखील विविध घटकांसाठी सामाजिक कार्याचा हात पुढे केला आहे। त्यांचे कार्य असेच पुढे सुरू राहो अशी सदिच्छा किरण जाधव यांनी व्यक्त केली। डॉक्टर देवदत्त देसाई, डॉक्टर आनंद तोटगी, प्राचार्य प्रशांत बिर्जे आणि इतर सदस्य यावेळी उपस्थित होते। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। कोट्यावधींच्या IMA फसवणूक प्रकरणी माजी मंत्री R. रोशन बेग यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे। उच्च न्यायालयाने यापूर्वीच मालमत्तेची जप्ती करण्याचे अधिसूचित केले होते।
बेग राजकारणी असल्याने त्यांची मालमत्ता जप्त करण्यास विलंब होत असल्याचा आरोप होत होता। बेग यांची संपत्ती जप्त करण्यास सरकार टाळाटाळ करीत असल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली। IMAचे संस्थापक आणि या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मनसूर अली खान यांच्याकडून बेकायदेशीरपणे पैसे मिळविण्याच्या आरोपाखाली रोशन बेग यांना 22 नोव्हेंबर 2020 रोजी CBIने अटक केली होती। त्यानंतर ते जामिनावर बाहेर आले होते। बेग यांच्या मालकीची संपत्ती आणि बँक अकाउंट्स जप्त करण्यात आले। फुटपाथवर पार्किंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा। पादचाऱ्यांसाठी असणाऱ्या पदपथावर अनेक ठिकाणी वाहने पार्किंग केली जात आहेत। यामुळे पादचाऱ्यांना याचा अडथळा निर्माण होऊन अपघाताला कारणीभूत ठरत आहेत। त्यामुळे पदपथावर दुचाकी पार्किंग करणाऱ्यांवर रहदारी पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे। नेहमीच गजबजणाऱ्या कॉलेज रोडवर दुचाकी पार्किंगसाठी वाहनधारकांना कसरत करावी लागते। त्यामुळे अनेक वाहनधारक जागा मिळेल तिथे वाहने पार्किंग करतात। विशेष करून अनेक जण पदपथावर वाहने पार्किंग करत असल्याने पादचाऱ्यांना याचा अडथळा निर्माण होत आहे। पादचाऱ्यांसाठी असणारे पदपथ वाहनांच्या पार्किंगने भरून जात आहे। त्यामुळे पादचारी रस्त्यावर आणि वाहने पदपथावर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। यामुळे रहदारी पोलिसांकडून पदपथावर वाहने पार्किंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे। टोईंगद्वारे वाहने चालवताना पोलीस आणि वाहनधारकांमध्ये वादावादी होत आहे। कडोलीत भात रोप लागवडीची प्रात्यक्षिके। शेतकऱ्यांसाठी भात रोप लागवड अतिशय फायद्याची आहे। यातून उत्पन्नात वाढ होते, परंतु शेतकऱ्यांनी आधुनिक ज्ञानाचा आणि तंत्राचा प्रभावी वापर करावा असे मत काकती विभागाचे कृषी अधिकारी अरुण कापशी यांनी व्यक्त केले। येथील शेतकरी सचिन काकतकर यांच्या शेतात कृषी विभाग आणि कडोली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने भात रोप लागवड प्रात्यक्षिके दाखविण्यात आली। यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि कृषी खात्याचे अधिकारी परिसरातील शेतकरी उपस्थित होते। कापशी म्हणाले, शेतकऱ्यांनी भात रोप लागवडीला प्राधान्य दिल्यास उत्पादनात वाढ होते, परंतु यासाठी योग्य प्रकारे लागवड होणे गरजेचे आहे। पारंपरिक पद्धतीने रोप लागवड करताना 2 रोपांमध्ये कमी अंतर ठेवण्यात येते, मात्र 10 बाय 10 पद्धतीने लागवड होणे आवश्यक आहे। यामुळे रोपाची चांगल्या प्रकारे वाढ होण्याबरोबरच अंतर्गत मशागत योग्य करणे शक्य होते, अशी माहिती देण्यात आली। केली स्कूल ऑफ म्युझिकच्या कार्यक्रमाची सांगता। स्कूल ऑफ म्युझिकच्या फेसबुक लाईव्ह या कार्यक्रमाची सांगता झाली। प्राचार्या स्नेहा राजुरीकर यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाने ही सांगता झाली। यामध्ये दर आठवड्याच्या बुधवारी विद्यार्थ्यांनी आपला कार्यक्रम सादर केला आणि दर गुरुवारी अतिथी कलाकारांनी आपली कला सादर केली। हरीश ग्रामपुरोहित यांच्या तबला सोलो वादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्यानंतर योगेश रामदास, मृत्युंजय मास्तमर्डी, सुहासिनी देशपांडे, काजल धामणेकर, कल्याणी गजगेश्वर, दर्शनी शेट्टी आणि सुजाता हुंचनहट्टी यांनी आपली कला सादर केली। अतिथी कलाकारांमध्ये गौरी कुलकर्णी कोल्हापूर, प्रल्हाद जाधव कोल्हापूर, भूषण कुमार गुडदमठ धारवाड तबला सोलो, सतीश भट हेगार सोलो संवादिनी वादक, उस्ताद शेख अब्दुल्ला काझी आणि त्यांची विद्यार्थिनी रितू गुमास्ते बासरी वादन आणि जयश्री सावगुंजी यांनी आपली कला सादर केली। संगीत स्कूलच्या वतीने 18 कार्यक्रम सादर करण्यात आले। विविध भागात उद्या वीज खंडित। हेस्कॉम रविवार दिनांक 11 रोजी दुरुस्तीचे काम हाती घेणार असल्याने सकाळी 10 ते सायंकाळी 4 पर्यंत विविध भागात वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची माहिती हेस्कॉमने पत्रकाद्वारे कळविली आहे। भाग्यनगर, लक्ष्मीनगर, मंगाईनगर, पाटील गल्ली, यरमाळ रोड, बाबले गल्ली, येळूर रोड, दत्त गल्ली, राजवाडा कंपाऊंड, विष्णू गल्ली, नाथपै सर्कल, चिदंबर नगर, इंडिका नगर, झटपट कॉलनी, भांदूर गल्ली, SP रोड, रघुनाथ पेठ, लोहार गल्ली, भाग्यनगर, नववा क्रॉस, पारिजात कॉलनी, कृषी कॉलनी, चिदंबर नगर, अनगोळ या भागात विद्युत पुरवठा खंडित होणार आहे। तसेच बेळगाव आणि खानापूर तालुक्यात देखील विद्युत पुरवठा खंडित होणार आहे। उद्योजकांकडून बीम्सला 11.5 लाखांची मदत। बीम्सच्या विकासासाठी आणि या ठिकाणी सुविधा पुरविण्यासाठी उद्योजकांकडून 11,46,000ची मदत देण्यात आली। ही मदत प्रादेशिक आयुक्त आणि बीम्सचे प्रशासक अमलान बिश्वास यांनी स्वीकारली। हा कार्यक्रम बीम्स मध्ये झाला। बिश्वास यांनी हॉस्पिटलचा पदभार स्वीकारल्यानंतर अनेक सुविधा या ठिकाणी पुरवल्या जात आहेत। यापूर्वी उद्योजकांकडून सुमारे 22 लाखांची मदत देण्यात आली आहे। बिश्वास यांनी या मदतीबद्दल उद्योजकांचे आभार मानले। यावेळी बीम्सचे संचालक डॉक्टर उमेश कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी सहिदा आफरीन बानू बळ्ळारी, जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक बसवराज आदी उपस्थित होते।
हिंडलगा शाळेत प्रयोगशाळा खोलीची कॉलम भरणी। हिंडलगा प्राथमिक मराठी शाळेत वाचनालय आणि प्रयोगशाळा इमारतीचा कॉलम भरणी कार्यक्रम गुरुवारी झाला। शाळेची माजी विद्यार्थिनी आणि अमेरिकेतील प्रसिद्ध येल विद्यापीठाच्या प्राध्यापक डॉक्टर अरुणा पावशे यांच्या सहकार्यातून इमारत बांधण्यात येत आहे। प्रयोगशाळा आणि वाचनालय उभारणीसाठी गो फंड मी यांच्या वतीने सहकार्य मिळाले आहे। यासाठी डॉक्टर अरुणा पावशे यांनी पुढाकार घेतला असून कॉलम भरणीचा कार्यक्रम पार पडला। डॉक्टर पावशे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष युवराज अगसगेकर होते। डॉक्टर पावशे, शाळा सुधारणा समितीचे सदस्य मकरंद लाड, रमेश पावशे उपस्थित होते। सागर हराडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले। पालक शिक्षक उपस्थित होते। 10वी परीक्षेबाबत सोमवारी सुनावणी। 12वी प्रमाणेच 10वीची परीक्षा रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती, त्यावर सोमवारी सुनावणी केली जाणार आहे। यंदा कोरोना संसर्गामुळे 12वीचे फ्रेशर्स आणि रिपीटर्स अशा बहुतेक विद्यार्थ्यांना या परीक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्याच धर्तीवर 10वी विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची मागणी करून बेंगळुरातील ज्ञान मंदिर ट्रस्टचे संग्रेन गौडा यांनी जनहित याचिका दाखल केली आहे। कलखांब येथील क्लबवर छापा। बेळगाव तालुक्यातील कलखांब गावात असणाऱ्या भाग्यलक्ष्मी सोशल अँड स्पोर्ट्स क्लबवर काकती पोलिसांनी छापा टाकला। जुगार आणि परवाना अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे। केडा कायद्याअंतर्गत काकती पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे। अटक करण्यात आलेल्यांची नावे शमला इर्दुल्ला मकानदार, वेंकप्पा संदीमनी, कन्हैया चिकलदिनी, नागेश टॅनगी, करेप्पा नाईक, रवी कांटी, हनुमंत शिगेहळ्ळी, संजय पाटील अशी आहेत। मारहाण करून मोबाईलसह 21,000 लांबवले। निर्जन प्रदेशात वाटमारीचे प्रकार कधीतरी घडतात, पण आता चक्क बेळगाव शहरात वाटमारी झाली आहे। बेंगळुरूहून बेळगाव मार्गे आपल्या गावी पट्टणकुडीला निघालेल्या कार चालकाला बेदम मारहाण करून लुटण्यात आले आहे। फळ मार्केट जवळ ही घटना घडली। आधी खिशातील रक्कम आणि मोबाईल काढून घेतला, त्यानंतर एटीएम मध्ये नेऊन 2 खात्यांवरील 20,000ची रक्कम काढून घेण्याचा प्रकार समोर आला आहे। तम्मांना मलगौडा सोमननवर राहणार पट्टणकुडी तालुका चिकोडी असे फिर्याददाराचे नाव आहे। गुरुवारी पहाटे 5च्या सुमारास घडलेल्या या घटनेची त्यांनी शुक्रवारी माळमारुती पोलिसात जाऊन फिर्याद नोंदवली। दुचाकी चोरट्या जोडगोळीला केले कॅम्प पोलिसांनी अटक। कॅम्प पोलिसांनी दोघा दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील सुमारे 4.5 लाख रुपये किमतीच्या चोरीच्या 10 मोटारसायकली जप्त केल्या आहेत। प्रसाद अशोक पाटील वय 24 राहणार राजाराम नगर सेकंड क्रॉस उद्यमबाग बेळगाव आणि अक्षय अशोक तांदळे वय 22 राहणार येळ्ळूर रोड येळ्ळूर बेळगाव अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। अटक करण्यात आलेल्या या जोडगोळीने बेळगाव शहरासह आसपासच्या विविध ठिकाणाहून या दुचाकी चोरल्या आहेत। पोलीस आयुक्त डॉक्टर के त्यागराजन, पोलीस उपायुक्त डॉक्टर विक्रम आमटे, डीसीपी CR निलगार आणि खडेबाजार उपविभागाचे ACP चंद्राप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प पोलिसांनी ही कारवाई केली। कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सहकारी महेश पाटील, BM नरगुंद, BS रुद्रापूर, श्रीधर तळवार आणि AB पट्टेद यांनी या कारवाईत भाग घेतला होता। क्रीडा शिक्षक कडोलकर यांचा सत्कार। टिळकवाडी येथील मालतीबाई साळुंखे शाळेचे क्रीडा शिक्षक शांताराम कडोलकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला। प्रमुख पाहुणे म्हणून विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदीहळ्ळी, माजी नगरसेवक अनंत देशपांडे, सुरेश कोल्हापुरे, मंगेश देवलापूरकर, मुख्याध्यापक KN मन्नोळकर, कणकुंबी शाळेचे मुख्याध्यापक सुनील चिगुळकर यांच्या हस्ते श्री कडोलकर यांचा सत्कार झाला। यावेळी मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। अशोक अनिगेरी, RM खांडेकर, रमेश कणबर्गी, वर्षा खोत, PS कुरबेट, श्री हंचिनाळ, BB कंगराळकर आदी उपस्थित होते। फुटबॉलचा थरार, टेनिसची बहार, सुखद रविवार। कोरोनाच्या गडद सावटातही निर्धार करून मैदानावर क्रीडापटूंची हुनर आणि प्रेक्षकांचे हुंकार उमटवण्याचा आणि महासाथीचे भय विसरायला लावून क्रीडा रसिकांचे 2 क्षण अधिक सुखद समृद्ध करण्याच्या प्रयासांची इतिश्री रविवारी 3 अंतिम सामन्यांच्या निमित्ताने सुफळ संपन्न होईल। या 3 सामन्यांच्या जोडीला भारत आणि इंग्लंड यांच्यातील महिला T20 सामना हाही आषाढीतील पहिला रविवार थरारचिंब करणारा ठरेल।
एरवी रविवारी पहाटे उठणे आणि दुसऱ्या दिवशी सोमवार असल्याने आदल्या रात्री उशिरापर्यंत जागणे या दोन्ही तशा कष्टप्रद बाबीच, परंतु सकाळी 5:30 वाजता ब्राझील विरुद्ध अर्जेंटिना हा कोपा अमेरिका स्पर्धेतील अंतिम सामना आणि मध्यरात्री 12:30 वाजता इंग्लंड विरुद्ध इटली हा युरो अंतिम सामना झोपेच्या सबबींना गौण ठरवणाराच। या दोन्हींच्या मध्ये सायंकाळी 6:30 वाजता विम्बल्डनच्या हिरवळीवर पुरुष एकेरीचा अंतिम सामना रंगणार आहे। भारत इंग्लंड 2020 मालिकेतील दुसरा सामना सायंकाळी 7 वाजता आहे। फुटबॉल, टेनिस आणि क्रिकेट असा हा त्रिवेणी संगम दूरचित्रवाणीसमोर लाखोंना खिळवून ठेवणारा असाच आहे। विम्बल्डनची नवी विजेती कोण? अग्रनामांकित ॲशले बार्टी आणि चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना यांनी प्रथमच विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे। त्यामुळे शनिवारी होणाऱ्या अंतिम फेरीत विम्बल्डनची नवी विजेती मिळणार आहे। 2018 मध्ये फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यानंतर बार्टी दुसऱ्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी उत्सुक आहे। तसेच इनोव्ही कावली यांच्यानंतर विम्बल्डनचे जेतेपद पटकावणारी ऑस्ट्रेलियाची दुसरी महिला टेनिसपटू बनण्यासाठी बार्टी उत्सुक आहे। 2018 मध्ये अमेरिकन स्पर्धेची अंतिम फेरी गाठल्यानंतर कॅरोलिना आता विम्बल्डनच्या अंतिम फेरीमध्ये चमकदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाली आहे। कोरोनामुळे भारत श्रीलंका मालिका 4 दिवस लांबणीवर। श्रीलंका क्रिकेट संघाच्या 2 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे भारताविरुद्धचे 6 सामने 4 दिवस लांबणीवर टाकण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला आहे। त्यामुळे पहिला एकदिवसीय सामना 23 जुलैऐवजी 17 जुलै रोजी होणार आहे। इंग्लंड दौऱ्यावर परतलेले फलंदाजीचे प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर आणि विदा विश्लेषक GT निरोशान यांना कोरोना झाल्यामुळे श्रीलंकेच्या संघाला विलगीकरणाला सामोरे जावे लागत आहे। भारत श्रीलंका क्रिकेट मालिका 13 जुलैऐवजी 17 जुलैला सुरू होईल। खेळाडूंच्या सुरक्षेसाठी दोन्ही मंडळांनी सल्लामसलत करून हा निर्णय घेतला आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्रांनी सांगितले। 2 चांगले मित्र विजेतेपदासाठी एकमेकांविरुद्ध लढणार, या लढतीकडे साऱ्या जगाचे लक्ष। फुटबॉल विश्वात या 2 संघांवर त्यांच्या नागरिकांसह इतर देशातील फुटबॉल प्रेमीही जीव ओवाळून टाकतात। या 2 संघात म्हणजेच ब्राझील आणि अर्जेंटिना या संघात यंदाची कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेची फायनल रंगणार आहे। या अंतिम लढतीवर साऱ्या फुटबॉल प्रेमींचे लक्ष लागले आहे, कारण ब्राझीलमध्ये नेमार आणि अर्जेंटिनामध्ये लिओनेल मेसी सारखी हुकमी नाणे आहेत। हे दोघे प्रतिस्पर्धी म्हणून आमने सामने येणार म्हणजे फुटबॉलची मेजवानीच। भारतीय प्रमाण वेळेनुसार रविवारी पहाटे 5:30 वाजता या अंतिम लढतीचे थेट प्रक्षेपण पाहता येईल। सुजाता विलास गौंडाडकर यांचे निधन। हिंदवाडी 3रा क्रॉस येथे रहिवासी सुजाता विलास गौंडाडकर वय 52 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात कर्ता, मुलगा, सून, पुतणे, पुतण्या असा परिवार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।